मराठी भाषा माझ्यासाठी काय आहे? हाच जर प्रश्न मला विचारला असेल तर मला माझ्या आयुष्यातली एक कथा आठवते. मी मूळचा गावाकडचाच. गावामध्येच राहिलो, वाढलो. मग तिथे माझ्या घरात, माझ्या गावात, माझ्या मित्रांमध्ये मी मराठी भाषाच ऐकत आणि बोलत मोठा झालो. मग काही काळानंतर मी दिल्लीला जॉबसाठी गेलो. तिथे गेल्यानंतर मी इंग्रजी शिकलो, हिंदी भाषा शिकलो. मी जरी ह्या भाषा शिकलो असलो ना, तरी सुद्धा माझ्या मनातली भाषा एकच, मराठी. मी जेव्हा भावना व्यक्त करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मराठीच भाषा आपोआप ओठांवर येते. मध्यंतरी मी गावाकडे गेलो होतो आणि घराचा जसा उंबरठा ओलांडला तसं आईचा आवाज आला, "काय रे बाळा, थकलास का?" खूप साधं साधं वाक्य आहे हे, परंतु तेव्हा माझं मन भरून आलं. आणि तेव्हा कळालं की मराठी भाषा ही फक्त भाषा नाही, तर ती माझी ओळख आहे. गावामध्ये वरिष्ठ लोक रामकृष्ण हरी असं म्हणतात. तेव्हा मला समजलं की मराठी भाषा हे माझं मन आहे. आणि मला कोणी जरी विचारलं की मराठी भाषा तुझ्यासाठी काय आहे? तर मराठी भाषा माझ्यासाठी माझ्या आईचा पहिला आवाज आहे. मराठी भाषा माझ्यासाठी पहिल्यांदा तो पुटपुटलेला आई आवाज आहे. मराठी भाषा माझ्यासाठी अभिमान आहे. आणि त्याचं कारण एकच, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जय शिवराय, जय महाराष्ट्र.